कुटुंब असतंच। माझी पत्नी इथं आलेली आहे, माझे वडील इथं आलेले आहेत, काकी इथं आहेत, रेवती माझी बहीण इथं आलेली आहे। त्यामुळे अशा काळामध्ये जवळचं कुटुंब आणि जवळच्या कुटुंबाबरोबर जेव्हा राजकारणात आपण असतो तेव्हा पार्टीचे कार्यकर्ते जेव्हा येतात ते एक मोठं कुटुंब असतं। आणि आज सोशल मीडिया आणि ह्याच्यावर जर आपण बघितलं तर सगळीकडनं महाराष्ट्राच्या नागरिकांकडनं सकारात्मक प्रतिसाद माझ्या बाजूने तिथं मिळत आहे। म्हणजे ते सुद्धा कुटुंबाचाच एक भाग आहे आणि ह्या सगळ्यांसाठीच आम्ही लढत क्लोजर रिपोर्टच्या बाबतीत जे काही OWL फाईल केलं त्याबद्दल डिटेलमध्ये मी परत जेव्हा ED ऑफिसमधून जेव्हा येईल जर आलो तर नक्कीच याच्याबद्दल मी जास्त स्पष्टपणे बोलू शकतो। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी झाली। दरम्यान ईडी चौकशी विरोधात शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला असून चौकशीचा निषेध म्हणून आज सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली। डरती है सरकार, हमसे डरती है। मोदी सरकार केळीचा वापर करून राष्ट्रवादीच्या नेत्यांना सार्वजनिक जीवनात बदनाम करू पाहत आहे असा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राचा युवा तडफदार नेतृत्व आदरणीय रोहितदादा पवार यांच्यावर आलेल्या ईडीच्या चौकशीच्या विरोधात आज आम्ही निषेध आंदोलन केलं आहे। मुळात महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची खूप मोठी परंपरा आहे। त्या परंपरेला छेदण्याचं काम आताच्या ह्या ईडी सरकारने किंवा ह्या ट्रिपल इंजिन सरकारने करतं। आम्हाला ह्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना एक सांगायचं आहे, सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये असं कपटी राजकारण करणाऱ्याला कधीही जनता थारा देणार नाही। मी आंदोलनाच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून या केंद्रामध्ये बसलेल्या त्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाला सांगतो आणि महाराष्ट्रात बसलेल्या ट्रिपल इंजिनच्या सरकारला सांगतो, आपण किती जरी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, जेवढं तुम्ही दाबाल थोडं उचलून पुन्हा दुपटीनं वर येईल। आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एक आव्हान देतोय आणि एक चॅलेंज करतोय, ज्या छगन भुजबळांच्या घरातल्या झाडं रोपो बागेतली छगन भुजबळाच्या घरातली झाडं पण ईडीने घेऊन गेली होती, इन्कम टॅक्सने घेऊन गेले होते। छगन भुजबळाच्या घरातली झाडं ही इम्पोर्ट केलेली झाडं, परदेशातून आणलेली झाडं, किमतीचे झाडं म्हणून ते घेऊन गेले होते। झाडं सोडून झाडाची माती पण छगन भुजबळाच्या घरातली घेऊन गेली। याचा अर्थ काय, छगन भुजबळने एवढा मोठा भ्रष्टाचार केला होता, आज त्या छगन भुजबळ तुम्ही मांडीवर घेऊन बसताय। आजचं हे आंदोलन हे प्राथमिक स्वरूपाचं होतं। याच्या पुढे रोहित दादावर कुठली कारवाई झाली तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही।